मंडळी, मागच्या काही दिवसांमध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या. या घटनांमुळे हिंदू समाजमन हादरून गेलं. भविष्यात हिंदूंपुढे काय वाढलंय या भीतीने हिंदू समाज हादरून गेला. या घटना कुठल्या? सगळ्यात पहिली घटना मित्रांनो, पहलगाम मध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाला. या इस्लामी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये विनय नरवाल नावाचा एक भारतीय नौदलातला अधिकारी मृत्युमुखी पडला. त्याच्या मृतदेहाच्या बाजूला त्याची पत्नी बसलेली आहे असं एक छायाचित्र प्रसिद्ध झालं आणि अतिरेक्यांच्या त्या क्रूर हल्ल्याचं ते एक प्रतिबिंब होतं. विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवाल असं त्यांचं नाव. त्या घटनेने संपूर्ण भारत हादरला. विनय नरवाल आणि हिमांशी नरवाल यांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि हनीमून साजरा करायला ते पहलगाम मध्ये गेले होते. तिथे अतिरेक्यांनी विनय नरवाल यांना त्यांचा धर्म विचारला आणि हिंदू आहे हे कळल्यावर त्यांना गोळ्या झाडल्या. इतका क्रूरपणा होता मित्रांनो. आणि त्यामुळे सर्वसामान्य हिंदू, तुमच्या माझ्यासारखा जो सर्वसामान्यपणे विचार करतो, त्याच्या मनात हेच होतं की हिमांशी नरवाल यांना किती मोठं दुःख झालं असणार. त्यांच्या मनामध्ये या अतिरेक्यांबद्दल, काश्मीरबद्दल आणि एकंदरीत या सगळ्या इस्लामी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मुस्लिम समाजाबद्दल किती मोठा राग असेल. पण आपला हा समज गैरसमज ठरला. कारण एक दोन दिवसांपूर्वीच मीडियाशी बोलताना हिमांशी नरवाल म्हणाल्या की मी याची अपेक्षा करत नाही किंवा मी असं असं लोकांनी करू नये की काश्मीरी आणि मुस्लिम यांच्याबद्दल नफरत फैलावली जाईल. आता हिमांशी नरवाल यांना हे वाक्य बोलण्याची गरज होती का? ज्यांनी हिमांशी नरवाल यांच्या पतीला मारलं, अगदी धर्म विचारून मारलं, त्यावेळेस तो जो अतिरेकी होता तो मुस्लिम अतिरेकी होता आणि विनय नरवाल यांचा बळी गेला तो ते हिंदू होते म्हणून गेला. हे हिमांशी नरवाल यांना माहित नव्हतं का? माहित होतं मित्रांनो, माहित होतं. पण सेक्युलर बुद्धीमुळे त्यांनी काय केलं हे लक्षात घ्या. वर्षानुवर्ष या देशातले सेक्युलर नेमकं हेच सांगतात. हिंदू धर्म कोणाचाही बदला घ्यायला शिकवत नाही, तर माफ करायला शिकवतो. हे हे सेक्युलर नावाचे बोके सातत्याने उडत असतात आणि त्याचं गारुड गेल्या 70 वर्षामध्ये प्रत्येक हिंदूच्या मनात इतकं मोठं आहे की त्याला असं वाटतं की आपण अशा अतिरेक्यांना, जो आपला जीव घेतो केवळ आपण हिंदू आहोत म्हणून, त्यांना माफ केलं नाही तर आपण समाजात राहण्यास योग्य ठरणार नाही. आणि त्याच भीतीमध्ये या हिमांशी नरवाल आल्या आणि त्यांनी सगळेच मुसलमान असे असतात, सगळेच काश्मीरी असे असतात असं नाही हे सांगून टाकलं. पण मित्रांनो, हिमांशी नरवाल एक विसरल्या की त्याच वेळेस काय त्या झुल्यावरून एका हिंदूला पुढे पाठवताना तो झुलेवाला अल्लाहू अकबर म्हणत होता आणि गोळीबाराचा आवाज ऐकून बोलत होता मित्रांनो, आवाज ऐकून बोलत होता. त्यानंतर त्या अतिरेक्यांना किती जणांनी कंडेम केलं, त्यांचा निषेध किती जणांनी केला, किती काश्मीरी लोकांनी केला. आजही काश्मीरमध्ये तुम्ही जाल तर ते काश्मीरी पाकिस्तान आपल्या मनात घेऊन वावरतायत हे दिसून येतं. आणि मग हे हिमांशी नरवाल यांना माहित नव्हतं का? नक्कीच माहित होतं मित्रांनो, नक्कीच माहित होतं. पण जर आपण असं बोललो नाही तर सेक्युलर मीडिया आपल्याला प्रसिद्धी देणार नाही. आपण पुढे येऊ शकणार नाही.
याची भीती कुठेतरी हिमांशी नरवाल यांना होती. कारण हिमांशी नरवाल ज्या वर्तुळात वावरतात त्या वर्तुळात या सेक्युलरपणाची बाधा झालेली असते मित्रांनो, आणि ती झालेली आहे. कारण त्यांच्या समर्थनार्थ लगेच एका वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याची पत्नी आली. हे सगळं रॅकेट असतं मित्र, आणि हे रॅकेट पूर्वंपार चालू आलेलं आहे. या देशात, महाराष्ट्रात चालत आलेला आहे मित्रांनो. आणि त्याच्या बोजाखाली मित्रांनो हे सगळं होत असतं. तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य असा विचार करत नाही. आपण म्हणतो नाही, याने मारलं, याचा बदला घेतला पाहिजे. पण म्हणूनच आपण हिंदुत्ववादी असतो का? आणि असा विचार न करता त्यांना माफ करावं असा विचार करणारे त्यांना पुढे आणलं जातं का, की काही वर्षाने आपल्याही मनावर ते गारूड निर्माण व्हावं? मंडळी, आपल्या मनावर ते गारूड निर्माण होईल की नाही माहित नाही, पण त्याचा मोठा परिणाम हा मुस्लिम समाजावर होतोय. आणि त्यामुळेच पौंडमध्ये एका तरुणाची छाती झाली की तो अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात गेला आणि तिथे जाऊन त्याने ते अश्लील कृत्य केलं. ते जे अश्लील कृत्य केलं मित्रांनो, त्यामुळे आपण पुन्हा हादरलो. पण त्याची लिंक कुठे आहे? तर नक्कीच हिमांशू नरवाल यांनी दिलेल्या त्या प्रतिक्रियेत आहे. त्या प्रतिक्रियेत आहे. कारण अशा मुस्लिमांना हे माहिती आहे की हिंदू गांडू आहे. हिंदू पुढे येणार नाही, तो आपलं काहीही वाकडं करणार नाही, उलट आपल्याला माफ करेल. आणि त्यामुळे तो जो कोण अब्दुल आहे, किंवा ज्याने त्या मंदिरामध्ये, अन्नपूर्णा देवीच्या मंदिरामध्ये अश्लील कृत्य करण्याचं धाडस केलेलं आहे, त्याचं धाडस त्यामुळे झालेलं आहे मित्र. त्यामुळे झालेलं आहे. आणि त्याला खात्री आहे की काय होईल, आपल्याला पकडलं जाईल. पुन्हा हिमांशू नरवाल यांच्यासारखे सेक्युलर आपला बचाव करायला पुढे येतील, हे त्याला माहिती आहे. आणि त्यामुळेच त्याची छाती झाली. आणि त्याही पेक्षा जर त्याला काय माहिती असेल किंवा त्याच्या मनात काय असेल, तर ते म्हणजे हिंदू आपलं काहीही वाकडं करू शकत नाहीत, हे त्याच्या मनात आहे. हे राज्यकर्ते काय करू शकत नाहीत, कारण तेही हिंदू आहेत. तेही हिंदू आहेत. आणि त्यामुळे आपल्याला काही होणार नाही, हे त्यातून पुढे आलं. मंडळी, पौंडच्या त्या मंदिरामध्ये झालेली ही घटना आहे. पण ही सुरुवात ठरू नये मित्रांनो, सुरुवात ठरू नये. कारण आजच्या घडीला मित्रांनो अनेक गोष्टी या होताना दिसत आहेत. रस्त्यावर पाकिस्तानचे झेंडे टाकले तर त्या उचलायला याच मुस्लिम समाजाच्या स्त्रिया पुढे येत आहेत. पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा देऊ नका म्हणून हेच सांगायला पुढे येत आहेत. का? लक्षात घ्या, कारण मुसलमान आहेत ते. त्यांच्या मनामध्ये पाकिस्तानबद्दल प्रेम आहे. आणि हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे नरवाल, हिमांशी नरवाल आणि पौंडची ती घटना, पौंडच्या मंदिरातली ही ती घटना, ही अशी एकमेकांशी जोडली गेलेली आहे. आणि त्यातून जर काही बोध घ्यायचा असेल तर तो हिंदूंनी घ्यायचा आहे. आता नरोवा कुंजरोवा ही वृत्ती सोडून द्या. कायदेशीर लढा, पण लढा, पुढे या, पुढे या मित्रांनो. आणि असे पुढे आलात तरच तुम्ही टिकू शकाल, तरच तुम्ही टिकू शकाल मित्रांनो. मंडळी, माझा एक मित्र आहे, तो पोलीस दलात काम करतो. त्याने मला एकदा सांगितलं, अरे, हिंदू हा आपली गाराणी दे करायला, मांडायला पुढे का येत नाही? तो म्हणतो की जर एका क्रिमिनल मुसलमानाला जरी आम्ही अटक केली तरी मोठ्या प्रमाणात मुस्लिम गाराणी मांडायला पोलीस स्टेशनमध्ये येतात, तो बेगुन्हा कसा आहे हे सांगायला पुढे येतात. पण हिंदू मात्र
त्यांच्या अधिकारातल्या गोष्टी मांडायलाही पुढे येत नाहीत, ना कुठल्या आमदार खासदाराच्या घराबाहेर मोर्चा काढत, ना कुठल्या खासदाराला जाब विचारत. मंडळी, निदान एवढं तरी करू शकतो. ज्या लोकप्रतिनिधीला तुम्ही निवडून दिलंय त्याला जाब विचारा की बाबा रे, हे काय आहे, आणि त्याच्याद्वारे पोलिसांना जाब विचारा. आणि हे झालं तरच अशा घटना थांबणार आहेत मित्रांनो. नाहीतर आपल्या सर्वांचा हिमांशी नरवाल झाल्याशिवाय राहणार नाही. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.